जय श्रीराम. ओगला फिटनेस स्पॉट मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलोय. तर विषय सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा विषय 30 दिवसात जिम शिवाय किती वजन कमी होऊ शकते याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे पूर्ण संपूर्ण समजून. आता भरपूर जण म्हणतात की मी इतकं वजन कमी केलं, तितकं वजन कमी केलं, एवढं माझं वजन होतं आता एवढं झालं विदाऊट जिम शिवाय. तर जिम शिवाय तुमचं 30 दिवसामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये किती वजन कमी होऊ शकतं. तर मित्रांनो एक सर्व तुमच्या बॉडीवर डिपेंड असतं. एक लक्षात ठेवा, जिम मध्ये तुम्हाला ट्रेनर म्हणजे सर्टिफाईड ट्रेनर तुम्हाला जी एक्सरसाइज सांगेल ना ती तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही कुठला व्हिडिओ वगैरे बघणार वगैरे, पण मित्रांनो याची जी फॉर्मल टेक्निक असते ना ती तुम्हाला जिम मध्येच भेटेल. बरोबर. पण चला काही कारणास्तव तुम्ही जिम मध्ये येऊ नाही शकले, तुमचं बिझी शेड्यूल, त्यामुळे तर तुम्ही 30 दिवसामध्ये विदाउट जिम शिवाय तुम्ही किती वजन कमी करू शकता हे तुमच्या सर्व बॉडीवर डिपेंड करतं. भरपूर जण काय करतात, थोडंफार वॉकिंग वगैरे केली का तर त्यांना थोडंफार त्यांचे शरीर हे कमी झालेलं दिसतं, काय वजन सुद्धा कमी झालेलं असतं. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, जे लवकर कमी होतं ना ते तुमचं वॉटर लॉस होत असतो. वॉटर लॉस झाला की लगेच बॉडीला रिझल्ट दिसत असतो, पण ते काही काळापुरतं मर्यादित असतं कारण की शरीरामध्ये परत वॉटर हे येत असतं. बरोबर आहे. तर एक लक्षात ठेवा, तुमचं लवकर वजन कमी राहिलं म्हणजे तुमचं वॉटर लॉस होतो हे लक्षात ठेवा. आणि भरपूर त्यासोबत मसल लॉस सुद्धा करून घेत असतात. म्हणून एवढं तुम्ही खुश होऊ नका की तुमचं लगेच वजन कमी झालं तर तुमचं ते वॉटर लॉस होऊ शकतं. पण जिम मध्ये जर तुम्ही ट्रेनरच्या अंडर मध्ये एक्सरसाइज वगैरे केली तर तो तुम्हाला प्रॉपर एक न्यूट्रिशन सोबत एक वर्कआउट शेड्यूल सुद्धा देईल, ज्याने तुम्हाला तुमचं वॉटर लेवल पण कमी नाही होणार, मसल लॉस पण नाही होणार, प्रॉपर फॅट हे लॉस करून देईल. तर आपला तो विषय आजचा की जिम शिवाय म्हणजे जिमला न जाता 30 दिवसात किती वजन कमी होईल ते तुमच्या बॉडीवर डिपेंड असतं. आता तुम्ही जिमला येणार नाही तर तुम्हाला सर्व डिपेंड हे डाएटवरच राहावं लागेल. कारण की 90% डाएट हा काम करत असतो विदाउट जिम शिवाय म्हणजे वर्कआउट कुठलाही नसताना. तर तुम्हाला यामध्ये प्रॉपर क्लीन मील घ्यावं लागेल म्हणजे प्रॉपर खावं लागेल. जंक फूड हे पूर्णतः सोडावं लागेल. तुम्हाला हाय प्रोटीनला जावं लागेल. जास्त प्रमाणात ज्या वस्तूतून तुम्हाला प्रोटीन भेटेल त्या वस्तू तुम्हाला खाव्या लागतील. कारण की जास्त प्रमाणात प्रोटीन केलं तर तितकं फॅट हे जमत नाही, फॅट लॉस लवकर होत असतं, त्याची प्रोसेस लवकर होत असते. म्हणून तुम्हाला हाय प्रोटीन घ्यावं लागेल. त्यासोबत तुम्हाला जंक फूड पूर्णतः सोडून द्यावं लागतील. कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल डाएट मध्ये कारण की 90% डाएट तुमचं काम करेल. त्यासोबत तुम्हाला प्रॉपर वॉटर इंटेक हे 5 ते 6 लिटर किंवा 4 लिटर पर्यंत करावं लागेल. त्यानंतर दिवसाला तुम्हाला 8 ते 10 स्टेप हे वॉकिंग चालावं लागतील. त्यानंतर मॉर्निंग वॉकिंग झाली, त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतरची जी वॉकिंग झाली ते चालू झाली, या तुम्हाला गोष्टी प्रॉपर करावं लागेल. तेव्हा तुमच्या बॉडीवर डिपेंड होईल की तुम्ही किती डिसिप्लिन मध्ये आहात. तेव्हा तुम्हाला प्रॉपर समजेल की तुमचं वजन किती कमी होईल. हे मी सुद्धा सांगू शकणार नाही की प्रत्येकाचं बॉडी ही वेगवेगळी प्रकारची असते, म्हणून मी सांगू शकणार नाही की कोणाचं किती किलो वजन एका महिन्यामध्ये कमी होईल. मोस्ट ऑफली तुम्ही जर मी हे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्रॉपर मील द्यावं लागेल, हाय प्रोटीन घ्यावं लागेल, जंक फूड बंद करावं लागेल, त्यानंतर वॉटर इंटेक 5 ते 6 लिटर 4 लिटर पर्यंत करावं लागेल, कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल, सकाळचं चालणं ठेवावं लागेल, सकाळची जी ब्रिस्क वॉकिंग आहे रात्रीची जी चालणं ते ठेवावं लागेल जेवणानंतर. या गोष्टी जर प्रॉपर जर केलं तर तुम्ही आरामशीर 3 ते 4 किलो पर्यंत एका महिन्यात कमी करू शकता. पण हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य राहील तेव्हा. तुम्ही 10 दिवस कंटिन्यू केलं, त्यानंतर 3-4 दिवस गॅप केला, परत 10 दिवस कंटिन्यू केला, परत 3-4 दिवस गॅप केला, तर तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार. तुम्हाला एकच पहिल्या दिवसापासून तर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला कंटिन्यू या गोष्टी कराव्या लागेल आणि 90% म्हणजे 90% तुम्हाला डाएटवर अवलंबून राहावं लागेल. तेव्हा तुमचं एका महिन्यात विदाउट जिम शिवाय वजन कमी होणार आहे. तर हे सर्व तुमच्या बॉडीवर डिपेंड करतं. आणि त्यानंतर तुमचं कन्सिस्टन्सी म्हणजे तुमचं सातत्य किती आणि तुमचा डाएट किती प्रॉपर आहे, क्लीन डाएट आहे का नाही, यावर सर्व महत्व डिपेंड करतं. म्हणून विदाउट जिम शिवाय तुम्ही तुमच्या या सातत्यपूर्ण सर्व मी या गोष्टी या जर केला तेव्हा तुमचं किती महिन्यात किती किलो म्हणजे एका महिन्यात किती किलो वजन कमी होईल हे तुम्हालाच कळेल. कारण की प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते. म्हणून मित्रांनो जिम शिवाय किती किलो वजन कमी होऊ शकतं हे तुम्ही प्रॉपर या गोष्टी सांगितल्यावर करा. एक सांगणं असतं की तुम्ही नॉर्मल डाएट केला तर 2 ते 3 किलो पर्यंत होऊ शकतं. तुम्ही जो वॉटर लॉस केला तर 4 ते 6 किलो पर्यंत होऊ शकतो.
आणि 3 ते 5 किलो पर्यंत तुम्ही थोड्याशा पद्धतीने 50-60% डाएट केला आणि थोडंफार वॉकिंग वगैरे केली तेव्हा होऊ शकतं. पण एक लक्षात ठेवा, जे मी 4 ते 6 किलो कमी करायला तुम्हाला म्हणजे वॉटर लॉस होतो, हे जे तुम्हाला सांगितलं ना, ते जास्त प्रमाणात टिकत नसतं. म्हणून तुम्ही महिन्याला 2 ते 3 किलो पर्यंत वेट लॉस केला तरी चालणार आहे. कारण की तेवढा प्रॉपर रिझल्ट भेटेल. प्रॉपर रिझल्ट तो भेटला ना, म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी चांगली भेटेल आणि पुढे तुम्हाला तुमची हेल्दी लाईफ येईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं बॅड सिच्युएशनला जावं नाही लागणार. कारण की एका महिन्यात जास्त किलो आपण जर वजन कमी केलं ना मित्रांनो, वॉटरला त्यामध्ये होऊन गेलं ना, तर आपल्याला ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. म्हणून एका महिन्याला 2 ते 3 किलो वजन तुम्ही कमी करू शकता. हे जे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. पण प्रत्येकाची बॉडी वेगळी वेगळी असते. पण एक अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आजचा आपला विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.